नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. वातावरणामध्ये थोडासा बदल झालेला आहे आणि पावसाचं वातावरण तर थोडं थोडं पुढं सरकलेलं आहे. तरी पण 24 तासामध्ये वातावरण कसं राहील ते पाहूया. इकडे फोंडा सिंधुदुर्ग पट्ट्यात थोडासा गारगोटीपर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. परत इकडे बेळगाव साईडला थोडासा हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. आणि गोकाक परिसर मुडलकी ह्या भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे, हलका मध्यम. निप्पाणी चिक्कोडी ह्या भागातून चांगला पाऊस दाखवतोय. आणि इकडे कोल्हापूरचा परिसर सांगली कुरुंदवाड वगैरे आहे आणि त्यामुळे ते कडोली, इस्लामपूर, तासगाव, विटा आणि खोची, मायनी, अतनी तालुका, जत तालुका, तिकोट, विजयपूर, स्थानक ह्या भागातून चडचण, पंढरपूरचा साईड, हिचगाव, सोलापूर, मोहोली परिसर म्हणजे सोलापूरचा पूर्ण जिल्हा, अक्कलकोट, अफजलपूर हा जो भाग आहे आणि इकडे उमरगापर्यंत ह्या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. उमरगा, बसव कल्याण या भागातून म्हणजे कर्नाटक साईड व महाराष्ट्राची दक्षिण बाजू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता उद्या वाटत आहे. परत इकडे वारसोनी ह्या परिसरात सुद्धा स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता दाखवत आहे. एकंदरीत पाहता उद्या थोडासा स्थानिक वातावरण बनवूनच पावसाची शक्यता आहे आता सांगितलेल्या भागातून. संपूर्ण कर्नाटकातून पावसाचा जोर चांगला आहे. इकडे सिंधुदुर्ग पट्टा आणि सिंधुदुर्ग, राजापूर, निप्पाणी, कोल्हापूरपर्यंत पावसाचा जोर गोव्यापर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात पावसाचा जोर काय वाटत नाही, हवा कोरडी दिसत आहे. आणि राज्याच्या देशाच्या दक्षिण बाजूनेच पावसाचा जोर आहे असं मॉडेल दाखवत आहे. त्यानंतर थोडासा पावसात फरक पडेल, पण कर्नाटक आणि साईडलाच खालच्या दक्षिण साईडलाच पावसाचा जोर असणार आहे. आणि राज्याच्या काही भागातून म्हणजे दक्षिण साईडच थोडासा विजापूर, सांगली, कोल्हापूर, गोवा परिसर या भागातून पावसाचा जोर राहण्याची शक्यता वाटत आहे. आणि बाकी उर्वरित भागात सातारा, लातूर, अकलूज, बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मालेगाव या 4 दिवसात हलक्याच्या पावसाचा जोर या भागातून होण्याची शक्यता आहे. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.